कमी वेळात श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तमाम बाणगुळांच्या आयुष्याचा धिंगाणा झाला। कारण त्या इंस्टाग्राममध्ये लोकाच्या गाड्या, लोकाचे गॉगल, लोकाचे कपडे घालून हवाबाजी करणाऱ्या आणि त्या युवकांकडे पाहून लवकर आम्ही देखील कसे श्रीमंत व्हावे यासाठी युवकांच्या आयुष्यावर भुरळ घालण्याचं काम आणि त्याच्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे जंगली रमी पे आओ ना महाराज हा ऑनलाईन गेम आणि युवकांच्या आयुष्याला लागलेले घोडे। आता युवकाच्या आयुष्याला लागलेले घोडे जंगली रमी पे आओ ना महाराज, ड्रीम 11, चक्री नावाचा गेम आणि मग यातून घडलं काय? अरे बाबा, कष्टानं मेहनतीनं लोक मोठे होतात। जर जंगली रमीनं पैसे कमवता आले असते, ऑनलाईन गेममध्ये पैसे कमवता आले असते तर कांगणे सरला काय धतुरा क्लास घ्यायची गरज पडली असती। मीही दररोज कल्याण मुंबई चौफेर आकडा क्रमांक 7 आहे ना, गुल्ल्या बादशाह राणी खेळत बसलो असतो आणि गाड्यावर गाड्या बदलल्या असत्या। आणि म्हणून लक्षात घ्या, चांगल्या मार्गानं मिळवलेल्या पैशानं माणसाला समाधान मिळते। आपापाच्या मार्गानं इतरांना लुटून पैसा कमवून तात्पुरतं तुम्ही हवाबाजी करू शकता, पण नंतर तुमच्या आयुष्याचा असा कार्यक्रम उठून जातो। म्हणून नाचणारा मोर आणि पैशाचा जोर लय काळ टिकत नाही, एकदा पसारा आणि पिसारा गुंडाळायला काळ जास्त लागत नाही। म्हणून विनंती काय बाबा की आयऱ्या गैऱ्या भिकार चोटांनी स्वतःला हिरो म्हणून है ना, दाने दाने पे लिखा है केसर का नाम, 1.5 किलो गुटखा खाणारा हा अजय देवगण आपल्यासाठी हिरो होऊ शकत नाही। माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी खरे हिरो आहेत। अरे जगाचं दुःख पाहून स्वतः कुठलं पद न घेता आयुष्यभर त्या समाजासाठी आगळं वेगळं काम करून त्या समाजाला माणूस म्हणून दर्जा द्यायचं काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी हिरो आहेत। अरे 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्या माणसाने गाजवला, जो माणूस शाळेत न जाता साहित्य रत्न होऊ शकतो, त्यांना भाऊ साठे आपल्यासाठी हिरो आहेत। मग आपल्यासाठी है ना, दाने दाने पे लिखा है केसर का नाम, जंगली रमी पे आओ ना महाराज आणि जी लोक खेळतात तीच लोक जिंकतात असा भिकारचोट डायलॉग मारणारा अजय देवगण आपल्यासाठी हिरो होऊ शकत नाही। आणि म्हणून हे विधेयक मांडलंय, या विधेयकामध्ये घडलंय काय आणि नेमकं होणार काय? म्हणून विनंती करतो, रील स्टार पेक्षा रियल स्टार होण्यावर भर द्या। आरशात भांग पाडताना आपण रील स्टार नाही, आपण रियल स्टार आहोत ही भावना निर्माण होऊ द्यायची असेल तर पहिल्यांदा समाजासाठी काहीतरी चांगलं करावं लागेल, तरच आपल्या मनात ती भावना येईल। आणि म्हणून हे विधेयक पास झालं। या विधेयकामध्ये हे पहा, मरायला पाहिजे साले भिकार चोट। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं म्हणणं आहे 500 कोटी रुपये निधी मंजूर केलाय। IIM नावाची जे काही इन्स्टिट्यूट आहे हे गुवाहाटीला निर्माण होणार आणि यातून होणार काय तर ऑनलाईन गेमवर बंदी घालणारं विधेयक गदारोळात लोकसभेमध्ये मंजूर झालं। ज्या ज्या भिकारचोटाने ह्या विधेयकाला विरोध केला असेल त्यांना ध्यानात ठेवा, कारण युवकांच्या आयुष्याला घोडे लावण्याचं काम तुम्ही पक्षात असताना, सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षात असताना करत असाल तर तुम्ही जनसेवक असू शकत नाहीत, तुम्ही लोकप्रतिनिधी असू शकत नाही, हेही म्हणायला काही वावगं ठरणार नाही। आणि मग बाबा यानं होणार काय तर यानं झालंय काय? पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट, अनेक फटुऱ्या रील स्टारनं मला बूट पाहिजे है ना आणि हे घे गेम डाउनलोड कर, मी भिवंडीला राहते, माझ्या भावानं गेमची ओळख करून दिली, मला 1.5 लाख रुपये आले, आता मी किरायाच्या घरात राहते, आता मी भीक मागायला सुरुवात करत आहे है ना। त्यानंतर कोणती एक मावशी तिला 1.5 करोड भेटले म्हणा, त्यानंतर कोणाला तरी बूट पाहिजे, कशाला ताण घेतो, हे ॲप डाउनलोड कर, असे म्हणणारे तमाम भिकाचोट रील स्टार लक्षात घ्या, तुमचा कार्यक्रम ठोकण्यात आला आहे। कारण का शासन आतापर्यंत हा गेम काऊन चालू द्यायचं तर याच्यामध्ये ऑनलाईन गेममधून 31,000 कोटी रुपयाची वार्षिक उत्पन्न उलाढाल व्हायची। याच्यामध्ये 2,000 कोटीपेक्षा 20,000 कोटीपेक्षा लक्षात घ्या जास्त अप्रत्यक्ष कर गव्हर्नमेंटला मिळायचा। जिंकणारा 1 होता, हरणारे 1 लाख होते। अनेकांना वाटलं होतं कमी वेळात श्रीमंत व्हावं आणि या लातूरमध्ये घटना घडली। या ऑनलाईन गेमच्या नादी लागून एका दलिंदरानं आपण हरला तर हरला, प्लॉट इकला, शेती इकली, शेवटी शेतात बायकोला नेलं, 4 वर्षाच्या लेकराला फाशी दिली, बायकोला फाशी दिली आणि दलिंदरानं स्वतः फाशी घेऊन स्वतःचं जीवन संपवलं। मग या जंगली रमीनं केलं काय तर भारतातल्या युवकांच्या आयुष्याला घोडा लावण्याचं काम केलं। या ड्रीम 11 मध्ये झालं काय, एक माणूस जिंकला, लाखो लोक आपले पैसे गमावून बसले आणि शेवटी ते पैसे कसे मिळवायचे या उद्देशाने शेवटी कोणीच साथ दिली नाही, शेवटी गळफास गळ्याला गुंडाळावा लागला। मग अनेक युवकांचं आयुष्य
संपुष्टात आलं आणि असं विधेयक एखादा पक्ष मांडत असेल आणि त्याला विरोध करण्याचं काम विरोधी पक्ष करत असेल तर दलिंदर राव तुम्ही सत्तेत नाही आलं, चांगली गोष्ट झाली. हे विधेयक पास झाले त्याबद्दल सरकारचं मनस्वी अभिनंदन. कारण का हे गरजेचं होतं. मग याच्यामध्ये होणार काय तर या ऑनलाईन गेमचा प्रचार करणारे भिकारचोट, याच्यामध्ये स्टार असणारे भिकारचोट, त्याच्यानंतर मला एवढे लागलेत तुला एवढे लागलेत असा गेम डाउनलोड कर आणि मग मला घोडे लागलेत आता तुलाही लावून घे म्हणून युवकांचं आयुष्य बर्बाद करणारे तमाम रील स्टार. तर जर यांनी अशी ॲड केली, याचा प्रचार केला, याचं आयोजन केलं, जसं बिटकॉईनचं आयोजन इथं परभणी झालं त्यानेही तुमचा कार्यक्रम ठोकला, केबीसी वाल्यानं असाच कार्यक्रम इथं संभाजीनगरला केलता त्यानेही तुमचा कार्यक्रम ठेवला. म्हणून तू एकटा होय, 3 लोकांना जोड, त्याचे 3 जोड, त्याचे 3 जोड आणि टाईट कपडे घालणं, सेमिनार घेणं आहे ना, त्याच्यानंतर काय बाबा डायमंड स्टार, गोल्डन स्टार, ह्या भिकार चोटायच्या नादी लागू नका. मेहनत घ्या, कष्ट करा. शेअर मार्केटचं नॉलेज नाही, भीक मागे धंदे करू नका. नॉलेज असेल तर त्याच्यात इन्व्हॉल्व व्हा, नसेल तर मुकाट्या झक मारा है ना. आपल्या मायबापानं आतापर्यंत आजाकून आलेली शेती सांभाळली आहे, काम केले, घराचं नाव ठेवले, तेवढं तरी ठेवण्याचं काम करा आणि समाधानी राहा. कळलं का? एवढी गोष्ट लक्षात घ्या. तर याच्यामध्ये त्याचा प्रचार करणारे, त्याच्यानंतर गेमचं आयोजन करणारे, सुविधा पुरवणारे, या सर्वांचा कार्यक्रम ठोकल्या जाणार आणि याला मिनिमम 1 कोटी रुपयाचा दंड आणि बब्याला मिनिमम इकडे पाय 3 वर्षापर्यंत कार्यक्रम ठोकम ठाकी म्हणजे जेलची हवा खावा लागणार. म्हणून ज्यांनी पैसे गुंतवले ते ताणात आहेत. आता गुंतवलेले निघतील का नाही? काही काही ताणात आहेत. मी ॲड करत होतो, मी तर लय लोकांना सांगितलं होतं मी बूट घेतलाय, मी प्लॉट घेतलाय, त्याच्यानंतर मी गाडी घेतली, मी घोडी घेतली, सर्वांचा कार्यक्रम ठोकल्या गेला. म्हणून भावांनो, एक भाऊ म्हणून सांगतो, आपापाच्या मार्गानं कमवलेल्या पैशानं तात्पुरती तुम्ही झगामगा जगाला दाखवू शकता, पण तुम्ही मनानं समाधानी नसता. कष्टातून, मेहनतीतून, चांगल्या कर्मानं कमवलेल्या पैशानं कदाचित पैसे कमी कमवसाल, पण त्याच्यातून तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. आपले मायबाप गावाकडं वारकरी संप्रदायात काम करत असताना कपडे आपल्या मायबापाचे फाटके होते, पण विचार फाटके नव्हते. ते आत्मिक समाधानानं आतापर्यंत जगलेत. त्यांनी लय मोठ्या हवासापोटी, लय मोठं काहीतरी मिळवण्यापोटी आगळ्या वेगळ्या मार्गाचा कधी आपल्या बापानं, आपल्या गावातल्या लोकांनी काय केला, मार्ग निवडला नाही. म्हणून युवक या नात्याने बाहेर पडल्याच्या नंतर संगत गुण तपासा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, वाटलं तर वारकरी संप्रदायाची कास धरा, जेणेकरून आपापाच्या मार्गाने तुम्ही जाणार नाहीत. आणि चांगले विचार, चांगलं खाणं पिणं हे माणसाचे विचार घडवते. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. ऑनलाईन कुठलाही गेम असो, तो गेम किंवा ऑनलाईन एखादी पद्धती कमी वेळात आपल्याला श्रीमंत कधीच करू शकणार नाही. आपल्या नशिबात जे आपल्याला ते मिळणार आहे, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, पण तुमच्यासाठी जे लायक आहे ते नक्की देतो. सरकारनं ह्या ऑनलाईन ॲपवर Dream11 असेल, जंगली रमी पे आवना महाराज, चक्री नावाचा गेम आणि आयुष्यातल्या लेकरांना, युवकांना स्वतःच्या आयुष्यासोबत चक्रा मारायला लावून त्याचं आयुष्य धुळीस मिसळणारे सर्व गेम ह्या सरकारनं लोकसभेमध्ये मांडलेलं विधेयक राज्यसभेमध्ये पास झालं आणि त्यामध्ये अनेक प्रती फाडल्या गेल्या, काही सरकारच्या विरोधात गेले, पण तरी देखील हे विधेयक जर मंजूर झालं आणि महत्त्वाची गोष्ट या ऑनलाईन गेमवर बंदी झाली, त्यामध्ये प्रचार करणारे, त्यामध्ये त्या गेमचं आयोजन करणारे, त्यामध्ये सुविधा पुरवणारे या 3ही भिकारचोटांचा परफेक्ट कार्यक्रम ठोकल्या जाणार. त्याला 1 कोटीचा दंड, 3 वर्षाचा कारावास. म्हणून सरकारनं यावर घेतलेल्या निर्णयाबद्दल सरकारचं मनस्वी अभिनंदन. असे चांगले निर्णय घ्या. येणाऱ्या काळात असे चांगले निर्णय घेतले तर सर्व जनता तुमच्या बाजूने आहे. विरोधक बोलतील, पण तुम्ही असे चांगलं काम केलं तर पुन्हाही सत्तेत यायला तुमच्याशिवाय दुसरा कोणालाही रस्ता नाहीये. म्हणून सरकारचं अभिनंदन. लवकरात लवकर आणखी जे लोक याच्यामध्ये पैसे गुंतवले असतील त्यांना बाहेर कसं काढता येईल यासाठी थोडं जागरूक व्हा. ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका. मायबापाकडे, मायबापाच्या संस्काराकडे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली गरिबी चांगल्या क्रमाने, चांगल्या कष्टानं कशी बाजूला करता येईल याकडे लक्ष द्या. काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.